आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। पालघर जिल्ह्यातील कायरी तालुका जव्हार गावासाठी नियुक्त रोजगार सेवकाने येथील शेतकरी आणि घरकुल लाभार्थ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून शासनाच्या रोजगार हमी आणि घरकुल योजनेतील निधीचा अपहार करून पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवत स्वतःच्या फायद्यासाठी खोटी कागदपत्रांच्या आधारे गैरव्यवहार केल्याचा आरोप येथील लाभार्थी ग्रामस्थांनी केला आहे। रोजगार सेवक अरुण पांडू भोये याने शेतकऱ्यांकडून विविध योजनांच्या लाभासाठी पैसे उकळले तर आहेतच, परंतु घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीची रक्कम चुकीच्या पद्धतीने वापरली आहे। त्यामुळे गावातील अनेक पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही। भोये याने मोठा भ्रष्टाचार केला असून काजू आंबा बांबू लागवडीचे मस्टर आणि पंतप्रधान आवास योजनेचे मस्टरचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात न टाकता त्याच्या स्वतःच्या नातेवाईकांच्या खात्यात परस्पर जमा करून काढून घेतले आणि खरे लाभार्थी मात्र पैशांची वाट पाहत आहेत। लाभार्थ्यांनी ऑनलाईन तपास केला असता असे समजले की आपल्या वाडीत कामावर आलेल्या मजुरांना पैसे न देता त्यांच्या स्वतःचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या खात्यावर टाकण्यात आले। ही वस्तुस्थिती निदर्शनास आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून याबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित रोजगार सेवक अरुण भोयेवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। प्रशासनाने या प्रकारची दखल घेत तपास सुरू केला असून दोषींवर कडक कारवाई होण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। कोणाविषयी तक्रार आहे आपल्याला? रोजगार सेवक काय नाव त्याचं? अरुण पांडू भोये। कशाविषयी तक्रार आहे? आंबा काजू आंबाची लागवड आपण करतो, त्याचं आपल्याला पैसे 3 वर्षांमध्ये जमा होतात। तर तुम्हाला कधी लागवड केली तुम्ही आंबा काजू? गेल्या वर्षी लागवड केली। मग 1 वर्षातले पैसे तुम्हाला मिळायला पाहिजे। शासन नियमानुसार 50% रक्कम पहिल्या वर्षात जमा होते, तर 1.5 लाख रुपये रकमेमधून 75,000 रुपये जमा व्हायला पाहिजे। तर तुमच्या खात्यावरती किती पैसे जमा झाले? 10,000 झाले। 5,000 आजी तुमच्या खात्यावर? रोजगार सेवक सांगितलं का तुम्ही? तुमचं वय किती? 70 वर्ष असेल का? 70च्या वरती? असू द्या। आणि अजून तुमचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर जमा झाले का? असं काही दुसऱ्याच्या खात्यावर जमा झाले? कोणाच्या खात्यावर जमा झाले? अमित पवार। त्यांना ओळखता तुम्ही? हो, ओळखता। मागा गेलो त्याच्याकडे, तो बोलतो काय पैसे नेऊन दिले रोजगारला, तो बोलला माझे पैसे केला नेऊन दिले त्यांनी। अमित भोया कोणाच्या नात्यातला? पवार आमच्याच नातेवाईक आहे, पण त्यांनी पैसे आम्हाला माहित नाही का त्याच्या खात्यावर टाकले, पण त्यांनी किती काढून त्यांच्याकडे दिले। म्हणजे एक मस्टर त्याला 2,500 दिले, 2,500 आणि दीपक फसाड तिथेवर 2600 रुपये टाकले। हे 2,500 आणि 2600 सांगता तुम्हाला 75,000 रुपये मिळायला पाहिजे, पण तुम्ही 2-4-5,000 विषयाला म्हणजे तुम्हाला वाटतं भ्रष्टाचार झाला आहे? हो। काय करायला पाहिजे रोजगार सेवक? कारवाई करायला पाहिजे। ही कारवाई करायच्या विषयी तर आपल्याला पंचायत समितीकडे जावं लागेल। पंचायत समिती तिथं हा प्रश्न करून तुम्हाला कारवाईची मागणी करता येईल। तुमच्याकडे काही पुरावा आहेत का? पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला जमा झालेत किंवा किती जमा झालेत? ऑनलाईन सांगला का त्यांचे आमचे 4 माणसाचे खाते जाहीर आहे। ऑनलाईन सांगितलं? कोणी सांगितलं? सांगितलं, चेक केला ऑनलाईन मध्ये। तुमच्याकडे काही पुरावे वगैरे आहेत का? त्याचे नाही मागितले, ऑनलाईन आम्ही बघितले ना। ऑनलाईनवर माझी ऑनलाईन झाले, मला कुठेही माझे पैसे जमा होतात, पण माझं पैसेच नाही माझ्या खात्यावर। पैसे जमा झालेलेच नाही? रोजगार सेवक सांगतो पैसे जमा झाले, सांगत जायचं। आज पण मी आणलाय, तर तो आलाय कुठं तर पळा का काय नाही तर म्हणजे तुमची फसवणूक झाली असं? दुसरी कुठली फसवणूक आहे? घरकुलाची आहे? आपली कोणाविषयी तक्रार आहे? रोजगार सेवक। रोजगार सेवकचं नाव? अरुण पांडू भोये। कशाविषयी तक्रार आहे? पैसे मिस्टराचे पैसे कामावर माणसं लावलेली, त्यांचे पैसे त्यांनी खात्यावर टाकले नसले। फक्त 1 जणाचे पैसे टाकले माझ्या खात्यावर, 6,000 रुपये त्यांनी काढले, बाकी 3 माणसाचे पैसे खात्यावर पडेलच नाही। तो सांगतो काय लिगल जाऊन बघतो, तिथं पण दाखवत नाही, म्हणजे दाखवत नाही, ते सांगतात का पैसे पडलेलेच नाही। मी त्याला येऊन विचार सजेस्ट जितेश चौरा
त्यांच्याकडे गेलो त्यांनी सांगितलं, त्यांनी चेक केला आणि तिथे ऑनलाईन दाखवतो पैसे दुसऱ्याच्या खात्यावर पडलं ते त्यांनी काढून खाल्लं, आम्हाला दिलेलं नाही. दुसऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले हां, दुसऱ्याच्या खात्यावर जमा झाले. म्हणजे तुमची फसवणूक केलेली आहे, फसवणूकमध्ये जाऊन फसवणूक झाली. भ्रष्टाचार झालेला असं हा, समजलं. असं झालेलं आहे. त्याच्यावरती काय कारवाई व्हावी? कारवाई म्हणजे आमची एक तर भरपाई करून द्यावी, नाही तर त्याच्यावर कारवाई सरकारने झालीच पाहिजे. आणि ही जर आमची भरपाई करून दिली नाही तर कारवाई त्याच्यावर करावंच लागेल, म्हणजे झालीच पाहिजे सरकारच्या वतीने. ऐका ना, जे तुमचे मास्टर टाकले होते त्याचे तुम्हाला महिना तारीख वार माहीत आहे का? नाही माहिती, मी शिकलेला नाही तर मला नाही माहिती तेव्हा. म्हणजे असे शिकत आहे, म्हणजे हे लोकांचं ते रोजगार सेवक आहे ना, सुशिक्षित आहे, म्हणजे यांच्या पुढे ते जे माणूस कमी शिकलेले आहेत त्यांचा हे रोजगार सेवक फायदा घेतात. मग आम्ही एवढी माणसं शिकेल नाही, काही नाही, जो शिकेल तो ऑनलाईनला पाहतो, बरोबर. का आम्हाला सांगतो ना बा, सांग ना. पुरावे आहेत का तुमच्याकडे? काय कागद असे दाखवा, दादांना दाखवा. हे पुरावे आहेत त्यांच्याकडे की त्यांची ऑनलाईन फसवणूक झालेली आहे. ते सदर त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर न जमा होता दुसऱ्याच्या खात्यावर ते जमा झालेले आहेत. साहेब हे पण नाही मिळालं, पीडित तहसीलमध्ये काढून घेतली तर ते पण उलट 4,000 दुसरेच लाभार्थी घेऊन गेला. 4,000 ते दुसऱ्या लाभार्थी त्याचे जे संपर्कातले असतात ना, संपर्कात संपर्कातले असतात त्यांचेच खात्यावर पडतात पैसे, त्यांनी मग ते काढून परस्पर दुसऱ्याला काढून दिलं. घेतात. अजून ती माणसं परत मागायला आली, काढून पाठवलाय ते पैसे 4,000 त्यांच्याकडून काढून अजून गेलो दाभेलीला आणि ते आमच्यावर पैसे 4,000 दुसऱ्यालाच काढून दिले, माझे खास बहिणीला काढून दिले. त्यांना पैसेच नाही. धन्यवाद. ग्रामपंचायत कायरीमध्ये ही आता जी तक्रार नोंदवली लाभार्थ्यांनी ती तुमच्याकडे आलेली का? आमच्याकडे आलेली तक्रार, तर मग त्या म्हणजे 15 जुलैमध्ये ते विषयावर म्हणजे चर्चा केली, ग्रामसभा घेतली, ग्रामसभेमध्ये विषय झाला आणि तिथं तो रोजगार करून पांडू भैया हा असं बोलला काय जेवढा हे झालेला आहे, म्हणजे जेवढे लाभार्थ्यांचे पैसे दिलेले नाही ते मी 1 महिन्याच्या आत वसूल करून देणार आहे. तर मग त्याला 1 महिन्याचा कालावधी दिला, तर ते म्हणजे 1 महिन्याचा कालावधी दिला, तर 1 महिन्यामध्ये त्यांनी 1 महिना होऊन सुद्धा त्यांनी पैसे दिले नाही. तर मग लाभार्थ्यांनी परत माझ्याकडे तक्रार केली. मग मॅडम करायचं काय असं, मग मी त्यांना बोलले, त्याच्यापर्यंत मी तर विषय टाकलेला आहे, तो बोलला मी पैसे वसूल करून देणार आहे. मग ते काय त्यांनी परत मला 1 महिन्याने काही उत्तर वगैरे दिलं नाही. आता तुम्ही ग्रामसभा वगैरे आता 15 ऑगस्टची असेलच, हा, आता त्याच्यामध्ये उद्याला काही निर्णय घेणारच. हा, उद्याला 21 तारखेला ग्रामसभा आहे, त्याच्यामध्ये हा विषय घेतलेला. सदस्य आहेत का तुम्ही? तुमचं काय मत आहे त्याच्या विषयाबद्दल? तुम्हाला कसा काय कळला हा विषय? कारण जे ग्रामस्थ जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी आम्हाला सांगायचे काय आमचे मच्छराचे पैसे पडलेले नाही सर. तर मग आम्ही तो विषय विशेष ग्रामसभा लावून त्याच्यामध्ये तो विषय टाकण्यात आला. त्या विषयावर काही लाभार्थी होते, त्यांनी त्याच्यासमोर आम्ही विषय मांडला का तुमची म्हणजे मच्छराबद्दल अडचण काय आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या खात्यामध्ये 1 किंवा 2 मच्छरं पडली, बाकीचे मच्छराचे पैसे त्यांच्या घरच्यांच्या खात्यावर किंवा मित्रांच्या खात्यात पडले. तर मग आम्ही त्याच्यावर परस्पर चौकशी केली, ऑनलाईनला चेक केलं तर आम्हाला खरोखर ते लाभार्थ्यांनी सांगितलेली माहिती आढळून आली असतात. तर सरपंच साहेब तुमचं बोलणं काय आहे या विषयावर? तसेच ते लोकांची तक्रार भरपूर होती, त्याच्यामुळे मला त्यामुळे आम्ही निर्णय घेतला. मॅडमलाही काही सदस्य होता आणि माझ्याकडे ती तक्रार मांडली आणि तक्रार मांडल्या वेळेतच मी लगेच सरपंच मॅडमला सांगितलं आणि आता काय आम्ही एक विशेष ग्रामसभा लावली आणि त्याच्यात हा चर्चा करण्यात आली रोजगार विषय. आणि मॅडमनी सांगितलं त्याचबद्दल आणि मी असं सांगितलं की मी जी लोकांची फसवणूक झाली, पैसे दुसऱ्याच्या खात्यात पडले ते मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय म्हणतात, पण 1 महिना होऊन गेला अजूनपर्यंत काही मिळालं नाही. ते लाभार्थी मॅडमकडे आणि आमच्याकडे तक्रार घेऊन करतात. मग त्यांना असं आता उद्याचा एक आमची ग्रामसभा आहे त्याच्यामध्ये आम्ही नक्की केली. त्यांनी सांगितलं की त्यांना वेळ द्या 1 महिना आणि 1 महिन्यामध्ये आम्हाला हातामध्ये कॅश रक्कम आणून घ्यायला सांगा असं. पण तसं काय ते लाभार्थ्यांनी त्यांनी सांगितलं नाही. त्यांना सांगत होता का तुमचे पैसे खात्यावरती येतील असं. पण जेव्हा चेक केलं तेव्हा आम्हाला असं आढळून आलं काय त्यांचेच पैसे ते परत त्यांनी टाकले आणि जे पहिले पैसे जे लाभार्थ्यांचे दुसऱ्या खात्यावर टाकण्यात आलं अरुण पांडू भोई यांनी, ते पैसे जेव्हा ते लाभार्थी ते मागायला गेले तर त्यांना असं सांगण्यात आलं काय आम्ही पैसे काढले आणि ते त्यांच्याकडे दिले म्हणजे रोजगार सेवकडे दिले. तर मग असं न होता
त्यांनी परस्पर पैसे न काढता त्यांनी ते लाभार्थ्यांना पैसे दिले पाहिजे, कारण ते पैसे त्यांचे नसून ते मंजुराचे पैसे आहेत. तसं